नमस्कार मित्रो, कोकणी रानमाणूससोबतच्या कोकणातल्या स्वर्गीय प्रवासात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रो, रानमाणूससोबत आपण कोकणातल्या ज्या अनेक अनएक्सप्लोर्ड प्लेसेसला व्हिजिट देत असतो आणि कोकणातील नॅचरल ब्युटी आणि निसर्गाच्या कोंदणात राहणाऱ्या कोकणी माणसांचं जीवन उलगडण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून करत असतो. तर मित्रो, आजचा दिवस हा माझ्यासाठी खास आणि वेगळा आहे, कारण कोकणात इको टुरिझम ॲक्टिव्हिटी करत असताना कोकणातली एक खास ॲक्टिव्हिटी जी खरं तर कोकणी माणसं नेहमीच करत असतात ती म्हणजे सायकलिंग. फायनली ही राईड सुरू आहे आपली सायकलिंग राईड. आणि या सायकलिंग राईडमध्ये आता आपण पोहोचलोत मोचेमाड या ठिकाणी. मोचेमाड आणि आरवली अशा दोन गावांना जोडणारी ही खाडी, आणि या खाडीवरून जस्ट पास झालो आहे सायकल घेऊन. तर ही सायकलिंगची राईड खरं तर माझ्यासाठी एक वेगळा आणि नवीन एक्सपिरियन्स आहे आणि कोकणात येणाऱ्या प्रत्येकाने अनुभवावी अशी ही सायकलिंग राईड आहे. सकाळी वेंगुर्ला बंदरावरून राईड सुरू झाली आहे आणि ही पुढे कोस्टली आम्ही शिरोड्याच्या आणि गोव्याच्या दिशेने चाललो आहे. तर सकाळचं कोकणातलं वातावरण, खास करून आत्ता ज्यावेळेस धुकं पडतं आणि थंडीचे दिवस सुरू होणार आहेत आणि भातशेतीचा एंड सुरू झाला आहे, तर या अशा वेळेस कोकणात फिरणं आणि ते पण सायकलवरून आणि या सकाळच्या वातावरणात ही एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. तर आता इथून पुढे जाणार आहोत शिरोड्याच्या दिशेने आणि शिरोडाचा जो कोस्टल एरिया आहे तो कवर करणार आहोत. सो लेट्स गो. तर मित्रो, आत्ता कोस्टल राईड सुरू आहे आणि मी आहे रेडीच्या आणि शिरोड्याच्या बॉर्डरवरती असलेल्या मिठागरांवरती. ही मिठागरं आहेत. मिठागरं म्हणजे आत्ता खारं पाणी याच्यामध्ये साठलेलं आहे आणि ह्याचे क्रिस्टल तयार होतील मिठाचे, आणि खूप छान असं दोन्ही बाजूला असलेली ही मिठागरं आणि त्याच्यामधून जाणारा हा रस्ता आणि हे खूप छान जुनं वडाचं झाड. एक जबरदस्त सीन दिसतो इथून, मनाला मोहित करणारा. तर मित्र, मी नेहमी म्हणत असतो कोकण म्हणजे फक्त बीचेस नाही, तर कोकण म्हणजे डोंगर, नद्या, दऱ्या, बॅकवॉटर्स, समुद्रसुद्धा, आणि या समुद्राजवळच्या खाडींच्या बाजूच्या वेटलँड्स. जो आमचा शिरोडा आणि आजगावचा जो भाग आहे, या आजगावच्या भागामध्ये अनेक पाणथळ जमिनी आहेत, वेटलँड्स आहेत, आणि आत्ता ह्या पावसाळ्याच्या नंतर या वेटलँड्समध्ये जे पाणी साठलेलं असतं खूप छान कमळं फुलतात आणि हे वेगवेगळ्या रंगाची कमळं असतात. तुम्ही जर वालावल आणि या परिसरात जाल नेरूर, तर तिकडे अगदी पाट तलाव किंवा वालावल तलाव इकडे तुम्हाला लाल रंगाची, गुलाबी रंगाची कमळं दिसतील. ही पांढऱ्या रंगाची कमळं आहेत, त्याला येलो शेड आहे आणि हे खूप छान दिसतं. कमळांचा तलाव.
मित्रांनो नमस्कार. आत्ता आपण वेंगुर्ल्यावरून रेडी अशी जी कोस्टल सायकल राईड करतो आहोत. तर हे सगळे सायकल रायडर सगळे शिलेदार आता माझ्यासोबत आहेत. आम्ही वेंगुर्ल्यावरून सायकल राईड चालू केली. त्यानंतर एक आम्हाला चढण घाटी लागली, एक माउंटन लागला जो वेंगुर्ला आणि मोचेमाळच्या मध्ये लागला. आणि तो माउंटन क्रॉस केल्यानंतर एक खाडी लागली. त्या खाडीवरून आलो. तिकडे खूप सकाळचं रम्य वातावरण होतं. आत्ता जस्ट पावसाळा संपल्यामुळे आमच्या ज्या वेटलँड्स आहेत आरवलीच्या, त्या वेटलँडमध्ये कमळं फुलायला सुरुवात झाली. भाताची पिकंसुद्धा चांगली पिकली आहेत. तो ओव्हरऑल सायकलिंग करण्याचा जो एक्सपिरियन्स असतो त्यामध्ये आपल्याला प्रॉपर नेचर फील घेता येतो. आणि सोबतच आपण एक पर्यावरणपूरकतेचा संदेश देत असतो. कारण कोकण आणि त्या खास करून सिंधुदुर्ग हा एक पर्यावरण संवेदनशील भाग आहे. आणि या पर्यावरण संवेदनशीलतेला पूरक अशी ॲक्टिव्हिटी म्हणजे सायकलिंग. तर हे सगळे सिंधुदुर्गातले सायकल रायडर्स आहेत. तर सगळे आपापली ओळख करून देतील. स्टार्टिंग फ्रॉम सिद्धेश. मी डॉक्टर सिद्धार्थ परम, सुकळवाड. मी गीतेश सावंत ओरोस. मी चिन्मय परब. मी प्रेमेंद्र पोरेकुडा. रुपेश तेली भूषण साळुंके ओरोस. वीर दावा सुकळवाड. तर आता हा इथेच शिरोड्यामध्ये राहतो आणि सगळ्यात आधीपासून सायकलिंग करत होतो. सायकलिंग ही ॲक्टिव्हिटी जशी आता सिंधुदुर्गात एक मुवमेंट उभी राहते आणि तुम्ही सगळीकडे प्रमोट करताय, तर सायकलिंग ॲज अ इको टूर ॲक्टिव्हिटी म्हणून सुद्धा सिंधुदुर्गात खूप छान पद्धतीने प्रमोट होऊ शकते. कारण आपल्याकडे एकतर वेस्टर्न घाट्स आहेत, खूप छान बायोडायव्हर्सिटी आहे त्यांची, त्याच्यातून जाणारे आंबोली तिलारीचे घाट आहेत. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे कोस्टल साईड आहे आणि कोस्टल पण घाट्स आहेत आणि आपल्याकडे प्लाटूज आहेत आणि समुद्र आहे. तर या सगळीकडे एक्सप्लोरेशनने बघणं आणि मला तर वाटतं याला एक टूर ॲक्टिव्हिटी म्हणून प्रमोट करणं आणि सिंधुदुर्गाला ॲज अ सायकलिंग टुरिझमसुद्धा आपल्याला खूप छान पद्धतीने करता येईल. आणि ह्यात तुमची जी इन्स्पायर सायकलिंगची जी टीम आहे त्याचा खूप मोठा वाटा असेल असं मला वाटतं. सो मजा येते. आम्ही अजूनही खूप डेस्टिनेशन करणार आहोत, अजून जाणार आहोत पुढे. लेट्स गो फॉर रेडी. येस.